योगः चित्तवृत्तिनिरोधः युज्यते अनेन इति योगः। योगः कर्मसु कौशलम् समत्वं योग उच्यते। मनः प्रशमनोपायः योगः। नमस्कार। आता आपण जे श्लोक किंवा सूत्र ऐकलीत त्यावरून योग म्हणजे काय ह्याची पुसटशी कल्पना आपल्याला आली असेल, परंतु योग ह्या शब्दाचा अर्थ किंवा त्याची व्युत्पत्ती म्हणजे ओरिजिन हे नेमकं काय आहे हेच आपण या भागामध्ये समजून घेणार आहोत। अशाच इंटरेस्टिंग विषयांवरती चर्चा करण्यासाठी युज म्हणजे जोडले जाणे ह्या नवीन मालिकेची आपण सुरुवात करत आहोत। ह्या मालिकेअंतर्गत विविध तज्ञांशी आपण जोडले जाणार आहोत आणि त्यांच्या अनुभवातून विशेष ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न करूयात। आजच्या भागात आपल्याशी जोडल्या गेल्या आहेत स्नेहल साठे। स्नेहल ह्या संस्कृत विषयामध्ये पदवीपूर्व शिक्षण घेत आहेत। चला तर मग त्यांच्याकडूनच ऐकूयात योग शब्दाची व्युत्पत्ती। नमस्कार। आज आपण योग या शब्दाबद्दल जाणून घेणार आहोत। त्याची व्युत्पत्ती आणि इतिहास हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया। योग म्हणजे काय? योगची संकल्पना शरीराचे, मनाचे आणि आत्म्याचे ऐक्य दर्शवते। योग ही संकल्पना शरीर, मन यांना जोडण्यासाठी निर्माण झालेली आहे। भारताची प्राचीन भाषा संस्कृतमध्ये युज आणि युजिर हे शब्द परस्पर संबंधित आले आहेत आणि ते एका मुळापासूनच उत्पन्न झालेले आहेत। युज याचा अर्थ एकत्र येणे किंवा जोडणे असा होतो। तसेच युजिर याचा अर्थ स्वतःला एकत्र करणे, मन एकाग्र करणे असा होतो। योगच्या संदर्भात युज आणि युजिर यांचा वापर अनेकदा पुढील गोष्टींच्या युतीचे वर्णन करण्यासाठी केला जातो। शरीर आणि मन, वैयक्तिक स्व आणि सार्वभौमिक स्व, विरोधाभासी गोष्टींची युती हे शब्द योगाच्या तत्वज्ञानाच्या केंद्रस्थानी आहेत, ज्यामुळे मानवी अनुभवाच्या विविध पैलूंचे एकत्रीकरण अधोरेखित होते आणि त्यामुळे समतोल, सुसंवादी आणि प्रबोधनात्मक अवस्था प्राप्त होते। योगचा इतिहास। योगची संकल्पना सिंधू संस्कृती म्हणजे साधारण इसवी पूर्व 300 ते इसवी पूर्व 1300 इतकी प्राचीन आहे। त्याचा उल्लेख हिंदू धर्मातील सर्वात जुना ग्रंथ असणाऱ्या ऋग्वेदात आढळतो। सुमारे इसवी पूर्व 400 मध्ये महान भारतीय तत्वज्ञानी पतंजली यांनी त्यांच्या योगसूत्रे या ग्रंथात योगाचे सुसूत्रीकरण केले। आज जगभरात योग प्रचलित आहे। यात शारीरिक आसने, श्वास घेण्याची तंत्रे आणि ध्यान यांचा समावेश आहे। योग आपल्या सर्वांना सीमा आणि संस्कृतीच्या पलीकडे जोडतो।